पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर घेऊन यायचं आहे. प्रत्येक वेळेला श्वास घेताना आपले पोट बाहेर आलेले पाहिजे. श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलेले पाहिजे. रेकीचं ध्यान होईपर्यंत पाठीचा कणा जास्तीत जास्त ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. वार रविवार आज्ञाचक्रालाच आपण ॲक्टिवेट करत असतो आणि ज्याचा आजचा संबंध आहे छिन्नमस्ता देवींशी, म्हणजे गुप्त नवरात्रीमधील जो 6वा दिवस आहे त्या दिवशी छिन्नमस्ता देवींची उपासना करण्यात येते, ज्यांचा संबंध आहे आज्ञाचक्राशी. आजचा दुर्मिळ असा योग, वार रविवार आणि आज्ञाचक्राची साधना. खूप आभार मानायचे छिन्नमस्ता देवींचे. अत्यंत गूढ आणि शक्तिशाली स्वरूप मानल्या जाणाऱ्या या छिन्नमस्ता देवी, ज्यांचे अत्यंत उग्र असे स्वरूप आहे. छिन्नमस्ता म्हणजे ज्यांचे मस्तक त्यांनी स्वतःच्या हातात घेतलेले आहे. याच्या मागची कथा अशी सांगण्यात येते की देवी पार्वती म्हणजे सती जेव्हा स्नान करून आल्या तेव्हा त्यांच्या सखीला खूप भूक लागली होती. खूप भूक अनावर झाल्यामुळे त्यांनी देवी पार्वतींना विनवणी केली की त्यांना खाण्यासाठी काहीतरी द्यावे. पण खाण्याचा कुठलाही स्रोत तिथे उपलब्ध नव्हता. तर त्यावेळेस साक्षात देवी पार्वतींनी त्यांचे शिर स्वतः त्यांनी त्याचे छेदन करून ते शिर त्यांनी त्यांच्या हातात घेतले आणि त्यातनं ज्या 3 धारा आल्या त्यातल्या 2 त्यांच्या सखींनी प्राशन केल्या, ज्यांना जया विजया पण नाव आहे आणि डाकिनी आणि शाकिनी पण म्हणतात. त्यांना त्या 2 धारा त्यांनी घेतल्या आणि 1 धारा स्वतः जे मस्तक त्यांनी घेतलेलं होतं हातामध्ये त्याच्यात त्यांनी मधली धारा प्राशन केली, ज्याद्वारे त्यांची क्षुधा शांत झाली. अतिशय उग्र स्वरूप असलेले छिन्नमस्ता देवी, याच्यामध्ये समर्पणची भावना आहे, मातृत्वाची भावना आहे. एक आई आपल्या मुलांसाठी मुलींसाठी पूर्ण समर्पण करते, तसेच समर्पण छिन्नमस्ता देवी यांनी केलेले आहे. पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर घेऊन या दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आहेत. छिन्नमस्ता देवींना आपल्या कल्पनेमधून बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यात अगोदर त्यांची माफी मागायची आहे. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार करायचा आहे. आदिमाया आदिशक्तीची विविध स्वरूपे, ही स्वरूपे आपल्याला जरी उग्र वाटत असली तरी आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या विविध नकारात्मक ऊर्जा, त्या नकारात्मक ऊर्जांना नष्ट करण्याची शक्ती या देवीच्या स्वरूपांना आहे. आपला पूर्ण विश्वास आहे या विविध दैवी शक्तींवर. गर्दनिळ्या प्रकाशामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या अंतर्ज्ञानाशी म्हणजेच इंट्युशनशी संबंधित असलेले हे चक्र, त्याचबरोबर आपल्या आतमध्ये असलेला पवित्र आत्मा आणि गुरुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, आपण एक ज्योती स्वरूपामधला पवित्र आत्मा आहोत. या जन्मामध्ये आपण मनुष्यरूपी वस्त्र धारण केलेले आहे. असे मानण्यात येते की अनेक पुण्याई केल्यानंतर हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्म्याचे आपण कल्याण करत आहोत. या मनुष्य जन्माद्वारे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी दररोज सातत्याने रेकी ध्यानाद्वारे आपण एकरूप होत आहोत. शिवशक्तीवर आपला पूर्ण विश्वास,
आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज यांना आपल्या कल्पनेमधून बघा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर जय शंकर जय शंकर. विविध अवलिया अवतार असलेले आध्यात्मिक गुरु, त्यातलेच अवलिया अवतार शंकर महाराज, ज्यांची भेदक नजर जी अतिशय उग्र आहे, पण जेव्हा पूर्ण विश्वास ठेवून आपण शंकर महाराजांना शरण जातो, त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतातच. खूप आभार आपल्या आध्यात्मिक गुरूंचे. या चक्राचा संबंध आहे शनिग्रहाशी, गुरुग्रहाशी. त्यांचे खूप आभार मानायचे. ओम ब्रूम बृहस्पते नमो नमः. ओम शं शनिश्चराय नमो नमः. खूप आभार, खूप आभार. रेकी सोबत आपण नवग्रहांची पण साधना करत आहोत. छिन्नमस्ता देवी यांचे खूप आभार मानायचे. श्रीं ह्रीं क्लीं ऐं वज्रवैरोचनीये हुम हुम फट स्वाहा. हा त्यांचा बीजमंत्र आहे. या बीजमंत्राचे आपण एकदाच म्हटलेलं आहे. यापुढे आपण त्यांचे सातत्याने आभारच मानणार आहोत. दशमहाविद्यामधील या देवींचा संबंध आहे तांत्रिक विद्येशी. साध्या सरळ स्वरूपामध्ये आपण त्यांचं उपासना करत आहोत. ओम छिन्नमस्ता देवी नमो नमः. आता दिव्य अशा गर्दनिळ्या प्रकाशामध्ये आपल्या दोन्ही डोळ्यांना बघायचे. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र. या आज्ञाचक्रावर 2 पाकळ्यांचे गर्द निळ्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. या 2 पाकळ्या ज्यांचा संबंध आहे ह्या जन्माशी आणि मागच्या जन्माशी. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम आज्ञाचक्राचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा. क्षम आपण एक दिव्य असा आत्मा आहोत. आपण खूप आनंदी आहोत. आपण उत्साही आहोत. रेकी ह्या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. दोन्ही कानांच्या मधला भाग, आज्ञाचक्रामधला काही भाग, ह्या सगळ्यांना आत्ता आपण ऊर्जा प्रदान करत आहोत. चांगली श्रवण शक्ती, एक दैवी देणगी आपल्याला मिळालेली आहे, ज्याद्वारे आपण चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी ग्रहण करत आहोत. खूप आभार मानायचे या चांगल्या स्तोत्रांचे, चांगल्या मंत्रांचे. ज्यांनी हे स्तोत्र लिहून ठेवलेले आहेत, रचलेले आहेत, त्या सगळ्या ऋषी मुनींचे खूप आभार. आदि शंकराचार्य, विविध ऋषी मुनी,
नारद मुनी सगळ्यांचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे. खूप आभार, खूप आभार इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. टाळूच्या मध्यस्थानी आहे या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे प्रवेशद्वार, ज्याद्वारे सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे त्या दिव्य शक्तींचे. जांभळ्या प्रकाशामध्ये सहस्त्र पाकळ्यांचे कमळाचे फूल ह्या ठिकाणी उमललेले आहे. या सहस्त्र पाकळ्या ज्याचा संबंध आहे परमतत्वाशी, शिवशक्तीशी, जे विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे, त्या ज्ञानाशी संबंधित असलेले हे चक्र, आनंदमय कोशामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. खूप आभार, खूप आभार या सक्षम चक्राचे. इथला प्रत्येक अवयव त्याला दिव्य प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. जणू साक्षात छिन्नमस्ता देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि बीजमंत्राचं उच्चारण करा. सोहम. सोहम म्हणजे मी तोच एक पवित्र आत्मा आहे. श्रीम. श्रीम बीजमंत्राद्वारे सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. अगदी सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर ठेवायचे आहेत. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, विचार करण्याची क्षमता. जेव्हा आपला जन्म झाला त्यावेळेस आपण काहीही घेऊन आलो नाही. जेव्हा या जगाचा आपण निरोप घेऊ तेव्हाही आपण काहीही घेऊन जाणार नाही आहे. घेऊन जाणार आहोत फक्त आणि फक्त चांगले आशीर्वाद. या आशीर्वादांचा आपण पाठलाग करत आहोत. रेकी ह्या वैश्विक शिवशक्तीच्या मार्गावर आपण आहोत. या मार्गामध्ये कोणी पुढे आणि कोणी मागे आहे. खूप आभार या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. दिव्य अशा जांभळ्या प्रकाशामध्ये आपल्या दोन्ही मेंदूंना बघायचे. मेंदूमधला प्रत्येक सूक्ष्म अवयव, प्रत्येक न्यूरॉन, प्रत्येकाला आत्ता आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार, खूप आभार. आपण शून्य आहोत अशी कल्पना करा. राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार या राक्षसांचा आपण वध केलेला आहे. ज्याप्रमाणे छिन्नमस्ता देवी यांनी साक्षात स्वतःचे मस्तक स्वतःच तोडून आपल्या हातावर घेतलेले आहे, त्याप्रमाणे आपण शून्य आहोत. आपण काहीच नाही आहे. आपण फक्त एक कारण आहोत. पूर्ण अहंकार आपला नष्ट झालेला आहे. आपल्याकडून एक दैवी ब्रह्मांडीय शक्ती सगळं कार्य करून घेत आहे. खूप आभार मानायचेत आपल्या स्वतःचे.
आपल्या आतमध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार. निस्वार्थ भावनेने आपण प्रत्येक गोष्ट करत आहोत. खूप आभार, खूप आभार. बीजमंत्रांद्वारे आपले दोन्ही मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्यांचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात कंठाच्या मध्यस्थानी ठेवा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सातत्याने चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत. दिव्य असा आकाशी प्रकाश या ठिकाणी पडलेला आहे. या पवित्र जन्माशी संबंधित असलेले हे चक्र चांगल्या कर्मांद्वारे या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. आपण शरीराने, मनाने, भावनेने एकदम सक्षम झालेलो आहोत. आपल्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय आपण साध्य करत आहोत. खूप आभार आपल्या ज्ञानेंद्रियांचे, कर्मेंद्रियांचे, पंचतत्वांचे, पंचकोशाचे खूप आभार. बीजमंत्रांद्वारे खूप आभार मानायचेत आपल्या स्वतःचे. आपल्या सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार. सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहेत. आपल्या बोलण्यामध्ये स्पष्टता आलेली आहे. खूप आभार मानायचे छिन्नमस्ता देवींचे. ओम छिन्नमस्ता देवी नमो नमः. खूप आभार, खूप आभार. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. दोन्ही हात सावकाश आपल्या दोन्ही खांद्यांवर ठेवा. देवांचे देवदूत चित्रगुप्त आपल्या खांद्याच्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहेत. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे. आपले दोन्ही हात अगदी व्यवस्थित काम करत आहे. या चक्राचा संबंध बुध ग्रहाशी. बुध ग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम बोम बुधाय नमः. गुरु ग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम ब्रोम बृहस्पते नमो नमः. खूप आभार, खूप आभार. इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे दिव्य असा गर्दनिळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. जणू साक्षात छिन्नमस्ता देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. बंद डोळ्यांमधून, कल्पनेमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे. कल्पनेमधून दिव्य गर्दनिळ्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघायचे. शिव आणि त्यांची शक्ती म्हणजे आदिमाया आदिशक्तीचे विविध स्वरूपे, त्यांची आपण उपासना करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी शिव त्या ठिकाणी त्यांची शक्ती, त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत.
वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र शरीरामधल्या वायू तत्वामध्ये संतुलन आलेले आहे. वायूची देवता पवनपुत्र हनुमानजी यांना कल्पनेतनं बघा. त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमो नमः. ओम छिन्नमस्ता देवी नमो नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. हम क्षम रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार सक्षम हृदयाचे. अहंकार रूपी राक्षसाचे दहन केल्यामुळे प्रेम, करुणा, शांतता याच्याने आपले हृदय काठोकाठ भरून गेलेले आहे. खूप आभार सक्षम अनाहत चक्राचे. सावकाश आपण आपले दोन्ही हात मणिपूर चक्र जे आहे नाभीच्या 4 बोटावरती, तिथे दोन्ही हात ठेवा. या चक्राचा संबंध आहे अग्नितत्वाशी. अग्नितत्वरूपी सूर्यनारायण यांचे खूप आभार मानायचे. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. खूप आभार. अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. पिंगळा नाडी जी आहे आपली उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे भरभरून आपल्याला ऊर्जा मिळत आहे, त्याद्वारे आपला अन्नमय कोश अधिकाधिक सक्षम होत आहे. खूप आभार मानायचे. सूर्यग्रहाचे. अनाहत चक्राचा संबंध आहे शुक्र ग्रहाशी, ज्याचा संबंध आहे अखंड करुणा, प्रेम, वात्सल्याशी. शुक्र ग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम शुम शुक्राय नमो नमः. खूप आभार या दोन्ही ग्रहांचे. छिन्नमस्ता देवींचे खूप आभार. ज्यांनी स्वतःचे मस्तक छेदन करून क्षुधा शांत केली आपल्या सख्यांची आणि आपल्या स्वतःची. पूर्ण तृप्तता या अग्नितत्वामध्ये. खूप आभार आपल्या स्वतःचे. बीजमंत्रांद्वारे. ओम हम क्षम ओम छिन्नमस्ता देवी नमो नमः. खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटाखाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, ज्यांचा संबंध आहे पवित्र नद्यांशी. या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, ज्यांच्या ठिकाणी आहे पवित्र धार्मिक स्थळे,
यांना आपण भेटी देत आहोत। जणू वैश्विक शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत। आपण ज्या गावात राहतो त्या गावातील नदीचे खूप आभार मानायचे। खूप आभार, खूप आभार। दैवी शक्ती असलेल्या ह्या पवित्र नद्या, त्यांचे खूप आभार। छिन्नमस्ता देवींचे खूप आभार। या जलतत्वाचा संबंध आहे, शरीरामधले विजातीय पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत। खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे। ओम हम क्षम चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे। आपण एक शांत स्वरूप दिव्य आत्मा आहोत। चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळालेली आहे। विविध नाते संबंधांशी संबंधित असलेले हे चक्र, खूप आभार मानायचे प्रत्येक पवित्र नात्याचे, आपल्या कुटुंबाचे खूप आभार। या सक्षम चक्राचे खूप खूप आभार। आपल्यामध्ये असलेल्या मातृत्वाचे, पितृत्वाचे खूप आभार मानायचे। चंद्रग्रहाचे खूप आभार। ओम सोम सोमाय नमः। ओम छिन्नमस्ता देवी नमो नमः। खूप आभार, खूप आभार। आपल्या विविध गुणधर्मांशी संबंधित असलेले हे चक्र रेकी ध्यानाद्वारे आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांना चालना मिळत आहे। खूप आभार, खूप आभार वैश्विक शिवशक्तीचे। सावकाश आपले दोन्ही हात मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ म्हणजे पाठीमागच्या बाजूने दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा। या चक्राचा संबंध पृथ्वी तत्वाशी, पृथ्वी ग्रहाशी आणि मंगळ ग्रहाशी। खूप आभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे, या दोन्ही ग्रहांचे। हे पृथ्वी माते नमो नमः। ओम अंगारकाय नमो नमः। शरीरातले पृथ्वी तत्व म्हणजेच अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे। इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव यांना आपण ऊर्जा देत आहोत। खूप आभार बीजमंत्रांद्वारे। ओम हम क्षम ओम छिन्नमस्ता देवी नमो नमः। या शिवशक्तीवर आपल्या सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे। दिवसेंदिवस आपल्या शरीरामध्ये आमूलाग्र बदल घडत आहे। खूप आभार, खूप आभार। आपले मूलाधार चक्र आणि इतर चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे। खूप आभार शिवशक्तीचे। श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय शंकर, जय शंकर, जय शंकर। छिन्नमस्ता देवी नमो नमः। या वैश्विक शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे।